बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ, आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, रामदास कदमाने त्यांच्या मेळाव्यामध्ये, शिंदे टोळीच्या त्या मेळाव्यामध्ये जे काही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आरोप केले, जे काही ते बरळले, जे काही ते ओकले, ज्याला मी काल वर्णन केलं तोंडाने विष्ठा करणं, हे जे काही केलं हे त्यांच्या चांगलंच अंगलट आलं. याचं तुम्हाला दुसरं उदाहरण दाखवतो. कारण रामदास कदमाच्या त्या आरोपानंतर अनिल परब साहेबांनी, शिवसेना ज्येष्ठ नेते अनिल परब साहेबांनी ज्या प्रकारे रामदास कदमांचे ते सारे जुने प्रसंग बाहेर काढले, त्यानंतर मात्र रामदास कदमांच्या हे सारं प्रकरण अंगलट आलं. त्यांच्या पत्नीचा विषय काढला. म्हणजे मागे ते छमछम बारचं प्रकरण तुम्हा सर्वांना चांगलंच माहितीये, सावली बारचं. आपल्या पत्नीच्या नावाने डान्स बार काढणारे, ज्याला आता हे ऑर्केस्ट्रा वगैरे काय काय नावं देत आहेत, आणि मराठी माणसांच्या रोजगारावर बोलणारे, स्वतःचा ऑर्केस्ट्रा मात्र शेट्ट्याला चालवायला देत होते. शेट्टी यांचा ऑर्केस्ट्रा चालवतोय, मी शेट्ट्याला हकलवलं, मी शेट्ट्याला बाहेर काढलं. पण शेट्टी होता, त्यामुळे मराठी माणसाच्या रोजगाराबद्दल ह्या रामदास कदमाने बोलू नये. जाऊ द्या, माझा विषयांतर मी करत नाही, मूळ मुद्द्यावर येतो. अनिल परबांनी त्यावेळेस त्यांचं डान्स बारचं प्रकरण बाहेर काढलं, आणि यावेळेस मात्र 1993 साली त्यांच्या पत्नीच्या बाबतीत झालेला आता तो अपघात की तो घातपात हे सांगण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला, रामदास कदमांच्या चांगलंच प्रकरण अंगलट आलं. रामदास कदमांना तुम्ही मागच्या वेळेस रडण्याचा त्यांचा तो व्हिडिओ पाहिला असाल, मुळू रडले होते. नसेल पाहिलं तर एकदा पुन्हा पाहून घ्या, मग मी पुढे माझं विश्लेषण करतो. मला हा दिवस कधी असं वाटलं नव्हतं, कधी वाटलं नव्हतं. रामदास कदमांच्या हा रडण्याचा हा पहिला भाग होता. मी तुम्हाला रडण्याचा आजचा दुसरा भाग दाखवतो, ज्या वेळेस त्यांनी आपल्या पत्नीला प्रेस कॉन्फरन्स समोर आणले. बघा बरं, लक्षात घ्या, कारण आरोप त्यांच्या पत्नीला घेऊन झाला होता. त्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न होता, घातपाताचा प्रयत्न होता, की तो एक अपघात होता. देवाला ठाऊक, मला माहिती नाही, त्यावेळेसचा काळ मला आठवत नाही. पण जे काही आरोप अनिल परबांनी केले, आणि ज्यावेळेस भर मीडियावर हे आरोप केले जातात, बघा शेवटी विषय आगीचा आहे, आगीचा विषय होतोय, जळण्याचा जाळण्याचा विषय निघतोय. ज्यावेळेस धूर निघतो ना, लक्षात ठेवा, आग कुठे ना कुठेतरी लागलेली असते. बिना आग के धुआ नहीं उठता. ज्यावेळेस अनिल परबांनी भर मीडियावर हे आरोप केलेत ना, कुठेतरी त्यांच्याकडेही काही गोष्टी असणार. आणि अनिल परबांसारखा जे कायद्यामध्ये, आता जाऊ द्या, त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाविषयी आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. शिवसेनेच्या केसच्या विषयी ज्यावेळेस साऱ्या माहित्या, सारा तो घटनाक्रम कसा इत्यंभूत ते माहित्या मीडिया समोर देत होते, त्याच्यातून आपल्याला सारी केस कशी सुरळीत कळत होती. त्यामुळे अनिल परब साहेबांच्या त्या कायदे पांडित्याविषयी मी इथे बोलणार नाही. पण ज्यावेळेस असा हा वकील, पेशाने वकील असलेला माणूस या सगळ्या गोष्टींवर बोट ठेवतो कुठेतरी, मगाशी म्हणालो, धूर असाच उठत नाही, आग लागल्याशिवाय धूर उठत नाही. यांचा रडण्याचा पार्ट 2 ही मी तुम्हाला दाखवेल, आणि यांना यांच्या पत्नीला मीडिया समोर आणावं लागलं. आता पत्नीला मीडिया समोर आणून तुम्ही त्यावेळेसच्या गोष्टी करणार, आणि तुम्हाला वाटणार लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. आजचा हा जमाना असा आहे ना, कारण बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी इथे एक उदाहरण देतो तुम्हाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उदाहरण देतो. शरद पवार साहेबांच्या समोर, त्यांच्या हयातीमध्ये, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा पक्ष काढून घेतला गेला. जो शरद पवार साहेबांचा पक्ष होता, तो आता कोणतरी भरताच त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, आणि याला कायद्याने मान्यता दिली. हा असा जमाना आहे, हे इतकं घाणेरडं कलियुग आहे. त्यामुळे ती व्यक्ती सांगते म्हणून त्याच्यावर विश्वास लोक ठेवतील. आता तो जमाना गेला. आता तो दबाव तंत्र काय असेल नसेल मला माहित नाही. यांच्या पत्नी मीडिया समोर आल्या, आणि ह्यांच्या पत्नीच्या स्वतःच्या विधानांमधली ती विसंगती मी तुम्हाला दाखवणार आहे.
अगदी 2 ते 2.25 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. मीडिया समोर त्या 2 ते 2.25 मिनिटं बसल्या आणि स्वतःच्या विधानांमध्ये कशी विसंगती दाखवून गेल्या हे मी तुम्हा सर्वांसमोर ठेवेल. पण त्यापूर्वी मला पुन्हा एकदा, मी काल ज्यांनी माझा कालचा रामदास कदमांच्या समाचाराचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी शिवसेना एक वादळवर जाऊन तो 23 मिनिटांचा व्हिडिओ नक्की पाहावा, ही माझी तुम्हा सर्वांना विनंती राहील. कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला तो निलेश राणेंचा तो एक व्हिडिओ तो मी तुम्हा सर्वांसमोर पुन्हा ठेवतोय. का ठेवतोय? कारण रामदास कदमांची खोटं बोल, रेटून बोल आणि खोट्याच्या आधारावर पदं मिळवणं, सत्तेतली पदं मिळवणं हे त्यांचं हे जुनं काम आहे. रामदास कदम कसे खोटं बोलतात, रेटून बोलतात हे स्वतः निलेश राणे काय म्हणाले होते, जरा हा व्हिडिओ पहा. आमच्या वेळेसही आम्ही जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा यादीमध्ये पहिल्या 3 नावांपैकी एक नाव रामदास कदम यांचं होतं. सगळी बोलणी झाली होती आणि रामदास कदम हे निघाले बाहेर. मातोश्रीतून फोन आला आणि गाडी वळवली आणि विरोधी पक्ष नेतापद मिळवलं आणि त्याच्यानंतर सातत्याने आमच्यावर टीका केली, जसं काय मी त्यातला नाहीच. असं हे कॅरेक्टर हे रामदास कदमांचं आहे. त्यांना कॅरेक्टरच नाही. आता तरी रामदास कदमांनी ह्या वयात तरी सुधरवावं स्वतःला. बरोबर वाटत नाही सरळ सरळ खोटं बोलायचं. आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवाच्या कृपेने आणि खोटं बोलून इतकी पदं मिळवली, पण आता तरी तुम्ही खरं बोललं पाहिजे. ठीक आहे, झालं. किती नेते भारतीय जनता पक्षाचे तुम्हाला भेटले याची यादी आहे. त्यांनी स्वतःहून केलेली आहे. कारण का राजकारणामध्ये जास्त काळ खोटं बोलून टिकता येत नाही हे रामदास कदमांना आता कळलं असेल. नुसतं अनिल परबावर टीका करून रामदास कदम हे पळू शकत नाही वस्तुस्थितीशी. आणि वस्तुस्थिती हीच आहे की रामदास कदम शून्य झालेत, संपलेत. तर सर्वात अगोदर अकालपट्टी रामदास कदमांचीच करायला पाहिजे होती. कारण का सर्वात राष्ट्रवादीला मदत करणारा नेता कोण रत्नागिरीमध्ये, तर रामदास कदमच आहेत. आतमधून त्यांची आता निलेश राणेंच्या ह्या घरच्या अहेरानंतर, आता घरचा अहेर यासाठी कारण निलेश राणे यांच्याच पक्षाचे सध्याचे आमदार आहेत. आपण म्हणू तसं हा व्हिडिओ 2-3 वर्ष जुना आहे, त्यामुळे कदाचित ह्या व्हिडिओतल्या त्यांच्या मतांना आपण तेवढं आता महत्व देऊ शकत नाही. का द्यायचं नाही? म्हणजे ज्या वेळेस तुम्ही त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये होतात त्यावेळेस मात्र केलेली विधानं आणि आजची विधानं याच्यामध्ये विसंगती कशी असू शकते? शेवटी तुम्ही केलेले आरोप हे त्याही वेळेस सत्य असणार आणि आजही सत्य असणार. म्हणजे फक्त विरोधी पक्षात असेल म्हणून तुमचे आरोप तसे आणि आज एकत्र आहेत तर आरोप नाही, असं होऊ शकत नाही. निलेश राणेंनी त्यावेळेस रामदास कदमांवर केलेले ते आरोप, त्यावेळेस रामदास कदमांविषयीचं त्यांचं ते मत आजही तंतोतंत खरं ठरतं. निलेश राणे स्वतः काय म्हणाले आपण पाहिलात. ते म्हणाले यांनी आजवर राजकारणामध्ये खोटं बोलून पदं मिळवली. आता तरी या वयामध्ये काय म्हणतायत, या वयामध्ये तरी सुधरा रामदास कदम. राजकारणामध्ये जास्त वेळ खोटं बोलून टिकता येत नाहीत आणि सर्वात अगोदर हकालपट्टी जर कुणाची करायची झाली तर या रामदास कदमाची करायला हवी. काय म्हणायचं आता ह्या सगळ्यावर? सर्वात जास्त राष्ट्रवादीला रत्नागिरी जिल्ह्यातून मदत करणारा म्हणजे रामदास कदम. हे सगळं दाखवणं फार गरजेचं आहे शिवसैनिकांनो, नाहीतर हे खोटे नॅरेटिव्ह सेट केले जातात. आता दाखवतो त्यांच्या पत्नीचा तो व्हिडिओ आणि त्याच्यातल्या विसंगती मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ दाखवण्या अगोदर मी तुम्हाला विसंगती सांगतो, ज्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहताना तुम्ही त्या गोष्टी रिलेट कराल. काय म्हणाले यांच्या पत्नी ह्या व्हिडिओमध्ये? त्या म्हणतात हे 93चं प्रकरण आहे, तो अपघात घडला होता माझ्या बाबतीत. आम्ही त्यावेळेस श्रीमंत नव्हतो, आम्ही एवढे श्रीमंत नव्हतो, आम्ही गरीब होतो. आम्ही करवंट्या जाळून स्वयंपाक करायचो, करवंट्या जाळून स्वयंपाक करायचे. स्टोव्हचा भडका, बरं स्टोव्हचा भडका झाल्यानंतर बघा बरं का आम्ही गरीब होतो म्हणून आमच्याकडे स्टोव्ह, म्हणजे आमदाराच्या घरामध्ये स्टोव्ह कसा हा मीडियाचा प्रश्न येईल याच्या अगोदरच त्यांची ही तजवीज. आता ह्या काय म्हणतात, ज्यावेळेस माझी साडी त्याला अडकली, त्याचा भडका झाला आणि त्यानंतर आम्ही खेडमधून जसलोकला गेलो मुंबईला. अगोदर कांदिवली गेलो आणि मग जसलोकला गेलो. जसलोक मध्ये आम्ही 2 महिने ऍडमिट होतो. आता पहिला आरोप माझा पहिला, रामदास कदम त्यांच्या कालच्या व्हिडिओत 6 महिने म्हणाले, ह्या 2 महिने म्हणतात. ठीक आहे, सोडून द्या. 93च्या गोष्टी आठवत नसतील. रामदास कदमांना चांगलं आठवतं, ठसे 93 साली बाळासाहेबांचं आता 2012 साली काय झालं त्यांना सगळं आठवतं, फक्त ह्यांना आठवत नाही. 2 महिने की 6 महिने. दुसरी गोष्ट, त्या जसलोकचं
2 महिन्याचं तरी बिल, आता ह्या गरीब म्हणतायत स्वतःला, गरीब म्हणवणाऱ्यांना 2 महिन्याचं तरी बिल जसलोकचं भरता येईल का? लक्षात घ्या, कांदिवलीवरून जसलोक आणि जसलोक मध्ये 2 महिने ऍडमिट आणि 2 महिन्याचं सर्वसामान्य गरीब माणसाला बिल भरता येईल का? तिसरा माझा आरोप असा आहे, त्यानंतर त्यांच्याच बोलण्यात त्या म्हणाल्या, आम्ही अमेरिकेपर्यंत गेलो, स्टोवर स्वयंपाक, करवंट्या जाळून स्वयंपाक, जसलोकचं बिल, अमेरिकेपर्यंत उपचार, हे सर्वसामान्य गरीबाला परवडणारे आहेत का? तुम्ही आम्ही आपल्या आता काय ते विनोदाचा भाग, आपण किडन्या जरी विकल्या तरी अमेरिकेचं जायचं आणि यायचं तिकीट नाही काढू शकत, इतकी महागडी तिकीट आहेत अमेरिकेची. उपचार तर दूरची गोष्ट. 93 साल म्हणजे काय झालं? आणि हे अमेरिकेपर्यंतचे उपचार. मग अनिल परबांच्या त्या आरोपांचं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे योगेश कदमांना हे विचारलंय की तुम्ही आता गृहराज्यमंत्री आहात, आपण याची चौकशी करावी. जसं ह्यांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं की तुम्ही बाळासाहेबांचं पार्थिव देह, यांनी बॉडी हा शब्द वापरला, पण बाळासाहेबांचा पार्थिव देह 2 दिवस का थांबवला याची चौकशी करावी. मग अनिल परबांनी योगेश कदमांना विचारलं की ह्या अपघाताची चौकशी व्हावी. चुकीचं ते काय? तत्पूर्वी तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा. त्यांच्या पत्नी स्वतःच आपल्या बोलण्यामध्ये काय काय विसंगती दाखवतायत पहा. त्यांनी जे आरोप केलेले आहेत, म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी, साहेबांवर जे केलेले आहेत ते फार चुकीचे आरोप आहेत. 1993ला जे माझं ॲक्सिडेंट झालं ते स्टोनही झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं, आमच्याकडे गॅस लाईन आहे, आमच्याकडे सिलेंडर आहेत, आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा. आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलं आहे. असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोव नाही कसा, आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो. ते स्टोव होते आणि गॅस पण होता, स्टोअर पण करत होत्या बायका त्यावेळेला आणि ते मी करत होते. आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले. आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेडून जसलोकला आलो. आधी आम्ही ते पण आलो, कांदिवलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो. कांदिवलीवरून सांगितलं की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा. आणि तिथे जसलोकला मी 2 महिने ॲडमिट होते. माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचं शक्यच नाही ना. आणि ते का असं करतील? आणि मग असं केलं असं ते वाचवायचाच प्रयत्न करणार नाही ना. आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं, असं नाही की असं हे केलं. आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे. आणि हे राजकारण फार म्हणजे चुकीचं. मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडियासमोर आले. मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं. कधीच आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो, पण आज मुलगा झाला शिवाय हे झाले, हे असं करणं फार चुकीचं वाटतंय मला. म्हणून मी आज सांगितलं मी बोलते, मला यायचं होतं मीडियासमोर, मी आले. आता त्या प्रतिक्रिया येतील की आता बायकोला आणली नाही, त्यांनी हे केलं, पण हे चुकीचं आहे. मला सांगावंच वाटलं म्हणून मी सांगते. तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर. म्हणजे आणि मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका, ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय. असं तुमचे ते स्टेटमेंट जे येत आहेत ना, जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे, पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे. ते एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना. तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते, आणि खरं ती आहे का परिस्थिती, हे पण विचार करा. आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो, आम्हाला खूप त्रास होतो याचा. म्हणून सॉरी, मी हे पहिल्यांदा मी तुमच्या मीडियासमोर आले, पण असं काही झालेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या लग्नाला 47 वर्ष झाली आहेत. असं नाही आहे ना, हे खोटं आहे सगळं. जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्या ह्या व्हिडिओमध्ये माझा सगळ्यात पहिला एक साधा, तुम्हा सर्वांनाही तुमच्या सर्वांच्याही मनात आलेला असेल असा प्रश्न, आम्ही तेव्हा एवढे श्रीमंत नव्हतो, मग आता कसे झालात, हाही प्रश्नच आहे म्हणा. आणि यांच्या बोलण्यात बदनामी करू नका, मीडियालाही त्यांनी सुनावलं एवढी बदनामी करू नका. ज्यावेळी आपला नवरा दुसऱ्याची बदनामी करत असतो त्यावेळेस आपण त्यांना ही गोष्ट का समजावत नाही, त्यावेळेसाठी आपण एखादी प्रेस का घेत नाही. म्हणजे आपल्या पत्नीवर हा अशा प्रकारचा आपला हा बुमरँग होईल, हा आपला बाळासाहेबांवरचा आरोप, याची कल्पना रामदास कदमांना स्वतःही कदाचित आलेली नसेल. म्हणजे ह्या शिंदे गटामध्ये मंगेश कुडाळकर, राहुल शेवाळे किंवा आता हे रामदास कदमांचं, अशी अनेक प्रकरणं आहेत. तुम्हा सर्वांना माहिती असेल मंगेश कुडाळकरांच्याही घरात काय घडलं होतं. आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. यात या ताई काय म्हणाल्या की तुमच्या राजकारणासाठी फॅमिलीचा उपयोग केला गेला नाही पाहिजे. काय म्हणतायत? तुमच्या राजकारणासाठी. खरं तर त्यांनी हा सल्ला रामदास कदमांना द्यायला हवा होता. सुरुवात कुठून झाली? हे फॅमिलीला मध्ये आणण्याचे याची सुरुवात केली कोणी?
आणि सुरुवात झाल्यानंतर शिवसैनिक माहिती आहेत तुम्हाला कसे, शिवसैनिक मग कुठल्या कुठल्या थराला पोहोचतात. पुढे हे काय म्हणाल्या, बरं हा खरं तर सल्ला त्यांनी नवऱ्याला दिलाच नाही. शेवटपर्यंत नवऱ्याकडे पाहत नव्हत्या, त्यांनी हा सल्ला मीडियाकडे बघून दिला आणि मीडियाला सांगितलं तुम्ही अशा प्रकारच्या आरोपांमधलं तथ्य पाहायला हवं होतं. जर तुम्ही हा सल्ला त्यांना दिला असता किंवा त्यांनी कदाचित असले आरोप केले नसते तर आज तुम्हाला मीडिया समोर यायला सुद्धा लागलं नसतं. आता भांडण मिटवायला आता घरातल्या आपल्या स्त्रियांनाही बाहेर पडावं लागतं, इथपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खाली गेली. वाईट वाटतं खरं तर कदाचित याचं, त्यांचा राजकारणाशी संबंध नसेलही, ठीक आहे त्यांच्या नावाने आता ह्यांनी काय काय खोलून ठेवलं, पण त्यांचा कदाचित राजकारणाशी संबंध नसेलही. त्यांचं राजकारण आणि त्या राजकारणातल्या खाचा खोतं त्यांना माहीत नसतील, त्यांच्या पत्नीला माहीत नसतील, होय आपण धरून चालू माहीत नसतील, पण जिथे चुकतं त्या गोष्टी सांगितल्या सुद्धा गेल्या पाहिजेत. हे आपल्याला वाटत नाही का? बायकांना घरातल्या बाहेर यावं लागतं, इथे राजकारणाचं हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं दुर्दैव आहे. आणि जर तुम्हाला त्रास होत असेल तर माझं एक साधं म्हणणं आहे, जर तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत असेल तर एक चिकटपट्टी आपल्या घरातल्या माणसाच्या तोंडाला लावायला हवी, कारण नको तिथे बरळायची कामं ही सध्या जास्त होतात. शिवसेना प्रमुखांच्या मुलावर बापाचे पार्थिव 2 दिवस घरात का ठेवले असा आरोप, घाणेरडा आरोप करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही हा कधीच सल्ला दिला नाहीत का? हे घरातलं राजकारण तुम्ही करू नका, हे राजकारण आपल्यावर सुद्धा येऊ शकतं. मला साध्या गोष्टी आहेत, तो तुमच्या संस्काराचा भाग. मग तुम्ही जर आरोप करायचे तो तुमच्या संस्काराचा भाग, आणि ज्यावेळेस आपल्यावर येतात त्यावेळेस आपण म्हणायचं की आमच्या घरापर्यंत तुम्ही येऊ नका, ह्याच्यातून आम्हाला त्रास होतो, बदनामी होते, कुटुंबाला त्रास होतो, बदनामी होते. तर मग आपण हे सल्ले आपल्या घरातल्यांना पहिले द्यायला हवेत. म्हणे माझ्या नावाचे राजकारण करू नका, काय म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी. अनेक गोष्टी लिहून घेतल्या, अनेक जण म्हणतात ह्यांची नार्को टेस्ट वगैरे करा, रामदास कदमांचे, सोडून द्या तो विषय. काय म्हणजे ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालो त्यांच्यावर आज इतके घाणेरड्या थराचे आरोप. उद्धव साहेबांना, त्यांच्या परिवाराला ज्यावेळेस आरोप तुमच्याकडे होतात त्यांना किती त्रास होत असेल कधीतरी याचा विचार केलात आपण? त्यांच्या संपूर्ण परिवाराला, त्यांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या मृत्यूचंही तुम्ही राजकारण करायला लागले. इतका घाणेरडा थर महाराष्ट्राच्या राजकारणाने गाठला. आणि तुमच्या घरातल्या एखाद्या प्रकरणावर बोललं तर तुम्हाला त्रास, तुम्हाला घरातल्या महिलांना बाहेर आणावं लागतं मीडियावर बोलण्यासाठी. मग ज्यांच्यावर तुम्ही हे आरोप केले त्यांना, बरं त्यांच्या जीवावर तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्ता उपभोगल्या, इथपर्यंत पोहोचलात राजकारणामध्ये. आमच्यासारखी माणसं तर अजून शून्य आहेत. आम्ही राजकारणातल्या कुठल्याही पदावर कधी आलो नाही, कधी येणारही नाही. आमचं तन मन धन फक्त शिवसेना, शिवसैनिक म्हणून आम्ही शेवटपर्यंत राहू. आम्हाला तुमच्या आमदारक्या, खासदारक्या वगैरे काही नको, पण ज्यांना तुम्ही दिल्या उद्धव साहेब त्यांनी याचं काय चीज केलं आज पहा. या गोष्टी पहा, कुठेतरी पहा. सर्वसामान्य शिवसैनिक हा जपला गेला पाहिजे, सर्वसामान्य शिवसैनिकाला त्याचं मन राखलं गेलं पाहिजे. आज शिवसैनिक आहे म्हणून शिवसेना आहे. आज हा सर्वसामान्य लाखोंच्या संख्येने नव्हे तर करोडोंच्या संख्येने शिवसैनिक आज शिवसेनेच्या पाठीशी आहे म्हणून शिवसेना आहे. बाळासाहेबांनी कमवलेलं हे धन आहे, हे आमदार, खासदार, हे नगरसेवक, हे तुमचे पदाधिकारी, हे म्हणजे शिवसेना नाही. हे सर्वसामान्य शिवसैनिक म्हणजे शिवसेना. जोपर्यंत ते आहेत या शिवसेनेला मरण नाही. रामदास कदमाचं सोडून द्या. मी फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवतो, कर्म कधीही पत्ता विसरत नाही बरं का. तुम्ही कितीही लपायचा प्रयत्न करा कर्मापासून, पण कर्म कधीही पत्ता विसरत नाही. वसुलीला अगदी सक्त वसुलीला येतं आणि चांगलीच सुद्धा सकट वसुली करून जातं. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.